सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं घडवला नवा इतिहास। भारतानं तिसऱ्यांदा जिंकला आयसीसी टी20 विश्वचषक। अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा धुव्वा उडून सलग दुसऱ्यांदा कोरलं जेतेपदावर नाव। अंतिम सामन्यात 15 धावा 4 बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर, तर 5 सामन्यात 3 अर्धशतकांसह 321 धावा करणारा संजू सॅमसनच्या नावावर मालिकावीर किताब। टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण। ढोलताशे वाजवत फटाक्यांची आतिषबाजी करत क्रिकेट प्रेमींचं सेलिब्रेशन, तर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून संघाचं अभिनंदन। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी साजरा होणार मनसेचा 20वा वर्धापन दिन। राज ठाकरे मनसैनिकांसह शिवरायांना अभिवादन करणार। मनसेकडून आजपासून सदस्य नोंदणीचाही शुभारंभ। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर चर्चा होण्याची शक्यता। युद्धाचा परिणाम देशभरातील पेट्रोल डिझेलच्या किमतीवर होणार नाही, सूत्रांची माहिती। हॉर्मुझ सामुद्रधुनी व्यतिरिक्त इतर मार्गाने होणाऱ्या तेलाच्या आयातीत वाढ। परराष्ट्र मंत्री संसदेत निवेदन सादर करणार। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं आज संसदेत निवेदन। पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत राज्यसभेत सकाळी 11 वाजता तर लोकसभेत दुपारी 12 वाजता निवेदन देणार। अयातुल्ला खामेनींचे पुत्र मोजताबा खामेनी यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड। समर्थकांचा जल्लोष, तर अमेरिकेच्या मान्यतेशिवाय कोणताही नेता टिकू शकणार नाही, ट्रम्प यांचा पुनरुच्चार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।